आणि सध्या टीईटीच्या पेपर फुटीबद्दल युवक काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। पुण्यामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। आपण थेट तर शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणाऱ्या या परीक्षेचा पेपर जो काल होणार होता तो पेपर आता रद्द करण्यात आला, कारण ज्या प्रकारे हे पेपर फुटल्याचं परीक्षेच्या आदल्या दिवशी लक्षात आलं आणि त्यानंतर ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला। तर टीईटी पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ हे सध्या आंदोलन होत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेवर युवक काँग्रेसनं हे आक्रमक आंदोलन केलेलं आहे। पुण्यामध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटल्याचं प्रकरण नुकतंच देशभर गाजल्यानंतर पुन्हा हा टीईटीचा पेपर फुटला आणि त्यामुळे ही परीक्षा रद्द करावी लागली। विशेषतः प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या करिअरशी संबंधित असणारी ही परीक्षा आहे। ही परीक्षा देणं शिक्षकांसाठी सध्या बंधनकारक आहे। त्यामुळे सध्या शिक्षण देण्याचं काम करणारे किंवा शाळेमध्ये शिक्षकाचं काम करणारे अनेक शिक्षक ही परीक्षा पूर्ण करत असतात। त्यासाठी वेगळा वेळ काढून ते अभ्यास करत असतात आणि इतर पुढच्या करिअरसाठी ही परीक्षा शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते। मात्र याच परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे सध्या युवक काँग्रेसनं संताप व्यक्त करत हे आंदोलन सुरू केलंय। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, कशा प्रकारे सध्या हे आंदोलन सुरू आहे आणि आंदोलकांचं नेमकं काय म्हणणं आहे आणि काय मागणी आहे? जर आपण बघितलं तर टीईटी पेपर फुटी प्रकरणात आता काँग्रेस या ठिकाणी आक्रमक झालेले आहे आणि त्यानंतर या टीईटी पेपर फुटीच्या प्रकरणी काँग्रेस, युवा काँग्रेस कुठेतरी आक्रमक होताना दिसते। आपण बघितलं तर त्यांनी पुण्यातील जे परीक्षा परिषदेचं कार्यालय आहे तिथे आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि पोलिसांना या ठिकाणी धक्का दिला जातोय आणि त्यामुळं अशा पद्धतीने हे जोरदार आंदोलन करतायत। काय म्हणणं आहे तुमचं? आतमध्ये कुठं घुसताय? दादा भुसेंचा राजीनामा झाला पाहिजे। लाखो परीक्षार्थींचा हा खेळ खंडोबा आहे। नीट नंतर टीईटीचा हा फार मोठा घोटाळा आहे। राजीनामा झाला पाहिजे दादा भुसेंचा, युवा काँग्रेसची मागणी आहे। तुम्हाला या आंदोलनात कुठली परवानगी नाहीये? युवक काँग्रेस हे पद्धतीने आम्ही तीव्र आंदोलन करत असतो या संदर्भात, म्हणून पेपर लीक आहे। अर्थात जर आपण बघितलं तर जोरदार आंदोलन या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या या मुख्यद्वारावर सुरू झालेला आहे। काँग्रेसच्या या सगळ्या युवा पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे। ज्या पद्धतीने हे आंदोलन या ठिकाणी होतंय, नक्की काय म्हणणं आहे? शिक्षण मंत्री दादा भुसेंनी राजीनामा दिला पाहिजे। देवेंद्र फडणवीसांनी 10,125 विद्यार्थ्यांची माफी मागितली पाहिजे। बघितलं तर अशा पद्धतीने पुण्यामध्ये युवा काँग्रेस आक्रम हे युवा आतमध्ये आवश्यक आहे, परंतु कोणतीच कारवाई होत नाही। त्यासाठी प्रदेश युवक काँग्रेसतर्फे जे अधिकारी आहेत एवढे निर्लज्ज आहेत, वारंवार पेपर फुटी होते। ज्या पद्धतीने नीटचा पेपर फुटला आणि त्यानंतर टीईटीचा लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय आणि याला जबाबदार कोण असं धरत या ठिकाणी सरकारच्या विरोधात हे काँग्रेस, युवा काँग्रेसचे सगळे युवक पदाधिकारी आतमध्ये घुसायचा प्रयत्न करतायत। आपण बघतोय ते गेटमधून आतमध्ये चढण्याचा प्रयत्न करतायत आणि पोलीस त्यांना रोखतायत या ठिकाणी। मात्र काँग्रेसचे हे सगळे पदाधिकारी या ठिकाणी कुठेतरी आक्रमक झालेले आहेत। ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांचं नुकसान होतंय, पेपर फुटीनंतर टीईटीचा पेपर फुटला आणि विद्यार्थी अर्थात त्यांचं नुकसान होतंय आणि याकडं अशा पद्धतीने दुर्लक्ष केलं जातंय। आणि आता आपण बघतोय की काँग्रेसचे हे सगळे युवा पदाधिकारी या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत, गेटवर चढतायत, पोलीस यांना रोखतायत। मात्र काँग्रेसचे हे सगळे पदाधिकारी आक्रमक या ठिकाणी होत आहेत। काय मागणी आहे, काय मागणी करताय तुम्ही? एवढी पेपर फुटी होऊन सुद्धा अजूनपर्यंत राजीनामा घेण्यात आलेला नाही। अजूनपर्यंत जबाबदार दोषी आहेत त्यांना अटक करण्यात आलेली नाही। फक्त जे 3 बाहेरची लोक आहेत त्यांना अटक करण्यात आली। पेपर बाहेरच्या लोकांनी फोडलेला नाहीये, पेपर आतले जे अधिकारी आहेत त्यांनी हा पेपर फोडलेला आहे। आतापर्यंत अटक करण्यात आलेली नाहीये। जे अधिकारी आहेत
जे मंत्री आहेत त्याच्यावर अजिबात कारवाई का केलेली नाही? बाहेर दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी या ठिकाणी होतीये आणि त्याच वेळी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. सर आपल्यासोबत अध्यक्ष आहे, ज्या पद्धतीने तुम्ही आंदोलन करताय, आक्रमक भूमिका घेतलेली आहे, राधा भुसेचा राजीनामा जोपर्यंत होत नाही, देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील 10 लाख विद्यार्थ्यांची माफी मागत नाहीत, तोपर्यंत युवक काँग्रेस आक्रमक होऊन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन करणार. आणि आज हे आंदोलनाचा पहिला दिवस आहे. पुढे आंदोलन तीव्र होणार. जोपर्यंत शिक्षण मंत्री दादा भुसेंचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. पण आतमध्ये घुसून शिक्षण परिषदमध्ये इथं घुसून काय करणार आहे? हे आमचा आत घुसून निषेध करण्याचा हाच उद्देश आहे. तिथे अधिकारी आहेत, हा पेपर कसा लीक झाला यांना विचारपूस करण्यासाठी आम्ही आज जात होतो. तर अर्थात जर आपण बघितलं तर एवढा मोठा पोलीस बंदोबस्त आहे. 10 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या दादा भुसे आणि देवेंद्र फडणवीसचा राजीनामा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत युवक काँग्रेस रस्त्यावरची लढाई लढत राहणार आहे. पोलीस ज्या पद्धतीने तुम्हाला रोखतायत, परवानगी नाहीये तुम्हाला या आंदोलनाची. फरक पडत नाही, गुन्हा दाखल होईल तरी जायला मारा, परंतु जे अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, त्यांना अटक होणं गरजेचं आहे. फक्त एजंट लोकांना अटक करून काय होणार आहे? शेवटी पेपर ह्या लोकांनी फोडलेला आहे, पेपर ह्या लोकांनी आतल्या लोकांनी दिल्यानंतरच पेपर बाहेर आलेला आहे, त्यामुळे ह्यांच्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. अर्थात दादा भुसेंचा राजीनामा आणि ज्यांनी पेपर फोडला त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्यामुळेच काँग्रेसचे हे सगळे युवक कार्यकर्ता पदाधिकारी या ठिकाणी परीक्षा परिषद ज्या ठिकाणी कार्यालय आहे तिथं पोहोचलेले आहेत आणि आक्रमक पद्धतीने आंदोलन करतायत. आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न आहे आणि त्याचवेळी पोलीस येतात या ठिकाणी त्यांना रोखण्याचा देखील प्रयत्न होतो. जे फक्त 3 एजंट आहेत, तुम्ही एजंटवर कारवाई केलेली आहे, पेपर आतनं फुटलेला आहे, आतले जे अधिकारी आहेत, जे मंत्री आहेत, सरकारकडे मागणी केली का? मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय बोललात का? त्याचा निषेध म्हणून आम्ही सरकारकडे आमची एवढीच मागणी आहे की दादा भुसेंचा राजीनामा त्यांनी तात्काळ घेतला पाहिजे आहे. आज 10 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर खेळण्याचं काम या सरकारने केलेलं आहे. या सरकारला आमदार फोडण्यापासून खासदार फोडण्यापासून वेळ मिळत नाहीये. त्यामुळे एवढं पेपर फुटीचे प्रकरण देशामध्ये राज्यामध्ये होत आहेत आणि सत्तेमध्ये बसून फक्त सत्तेचे उपभोग घ्यायचा एवढं त्यांना कळतं. बहुजनांची पोरं शिकत असताना ते बहुजनांच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान करण्याचं काम हे सरकार करतंय. अर्थात ज्या पद्धतीने टीईटीचा पेपर फुटला आहे आणि त्याच्यानंतर आपण बघतोय या दारावर हे मुख्य आंदोलन करतायत. वेगवेगळ्या संघटना यामध्ये आक्रमक होताना दिसत आहेत. जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी दिली जाते आणि त्यातच काँग्रेसचे हे सगळे युवा कार्यकर्ते आक्रमक होत या परीक्षा परिषदेच्या कार्यालयामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. आतमध्ये घुसून म्हणजे अर्थात त्यांना जाब विचारायचं त्यांचं असं म्हणणं आहे. मात्र पोलिसांनी त्यांना इतर मुख्य द्वारावर रोखलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे तीव्र आंदोलन काँग्रेसच्या युवा पदाधिकाऱ्यांकडून केलं जातंय. तर दादा भुसेंनी राजीनामा द्यावा आणि सरकारनं माफी मागावी अशी मुख्य मागणी घेऊन काँग्रेसचे हे सगळे युवक सध्या आंदोलन करतायत पुण्यामध्ये. तर धन्यवाद मिकी या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर माझा मिड डे मध्ये एक छोटासा